वर्ष होतं 2010. मोहालीमध्ये भारताची टेस्ट मॅच सुरू होती. समोर ऑस्ट्रेलियन टीम 216 रन्सचं टार्गेट चेस करताना भारताची अवस्था होती 4 आऊट 28. मग 8 आऊट 124. मॅच हातातून गेल्यात जमा होती, पण एक प्लेअर टिकला. त्याने 9व्या विकेटसाठी 81 रन्सची पार्टनरशिप केली. 9वी विकेट गेल्यानंतरही टिकून राहिला. त्याला पळता येत नव्हतं म्हणून त्याने रनर घेतला होता. तो थांबला भारताला जिंकून. त्या दिवशी ऑस्ट्रेलिया समोर तो भारताचा क्रायसिस मॅन ठरला. पुन्हा एकदा तो अर्थातच व्हीव्हीएस लक्ष्मण. कोलकाता, मोहाली आणि अशी कित्येक उदाहरणं असतील जेव्हा लक्ष्मणने टीम इंडियाला मोठ्या संकटापासून वाचवलं. तो खेळायचा लोअर मिडल ऑर्डरला. त्याच्या वरचे गणले की प्रेशर लक्ष्मणकडे शिफ्ट व्हायचं आणि तो हे प्रेशर अगदी सहज हँडल करायचा. आता हीच गोष्ट लक्ष्मण पुन्हा करणार अशी चर्चा आहे आणि ही जबाबदारी त्याला मिळू शकते एका नव्या पदातून. असं पद जे याआधी भारतीय क्रिकेटमध्ये कधीच नव्हतं. असं पद जे लक्ष्मणला गंभीरचाच नाही तर भारतीय क्रिकेटचा बॉस बनवू शकतं. सध्या मीडियात व्हीव्हीएस लक्ष्मण बीसीसीआयचा डायरेक्टर ऑफ क्रिकेट होणार अशा चर्चा आहेत. पण हे पद नेमकं आहे काय, येतंय कशासाठी आणि यातून गेम कुणाचा होतोय, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. आता सगळ्यात पहिला मुद्दा, हे पद असेल काय? तर याआधी बीसीसीआय मध्ये कधीच पूर्ण क्रिकेट ऑपरेशन्सची जबाबदारी एका व्यक्तीवर देण्यात आली नव्हती. नाही म्हणायला 2014 ते 2016 या 2 वर्षांसाठी रवी शास्त्री डायरेक्टर ऑफ टीम इंडिया या पदावर होता. पण तेव्हा फक्त भारताच्या सिनियर मेन्स टीमचा कारभार त्याला सांभाळायचा होता. फुटबॉलमध्ये मॅनेजरचं काम असतं तसा विषय. पण डायरेक्टर ऑफ क्रिकेटचं काम फक्त सिनियर टीम पुरतं मर्यादित नसेल. अर्थात याचा अल्टिमेट फायदा सिनियर टीमलाच होणार असला तरी सिनियर टीम, सिलेक्टर, कोचेस, सेंटर ऑफ एक्सलन्स आणि भारतीय प्लेयर्स सोबत वेगवेगळ्या लेवल्सवर कोऑर्डिनेट करणं याची जबाबदारी असेल. या सगळ्या टॅलेंट स्काउटिंग, प्लेअरची डेव्हलपमेंट आणि हाय परफॉर्मन्स प्लॅनिंग या सगळ्याचं काम डायरेक्टर ऑफ क्रिकेटला पाहावं लागू शकतं. आता सध्या बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्स मध्ये व्हीव्हीएस लक्ष्मण बऱ्यापैकी हेच काम करतो. तिथे प्लेयर्सचं इंजुरी मॅनेजमेंट केलं जातं. वेगवेगळ्या एज ग्रुप मधल्या प्लेयर्सला फ्युचरसाठी ट्रेन केलं जातं. पण या पदामुळे हे सगळं आणखी मोठ्या स्केलवर होईल आणि ते थेट सिनियर टीमशी कनेक्टेड असेल. आता या सगळ्यात 2 सिंपल प्रश्न. हे पद आणतायत कशासाठी आणि हे पद आत्ताच का आणतायत? सप्टेंबर महिन्यात बीसीसीआयची अॅन्युअल जनरल मीटिंग होईल असं सांगण्यात येत आहे. सप्टेंबरमध्येच अजित आगरकरचा चीफ सिलेक्टर म्हणून कार्यकाळ संपतोय. त्यामुळे आधी याच पदासाठी लक्ष्मणचा विचार केला जाईल अशी चर्चा होती. त्यात श्रीलंकेविरुद्धच्या टेस्ट सिरीजचा रिझल्ट गौतम गंभीर हेडकोच म्हणून किती काळ काम करेल हे ठरवणार असल्याच्याही चर्चा आहेत. त्यामुळेच या सगळ्या सिच्युएशन मध्ये लक्ष्मण थेट डायरेक्टर ऑफ क्रिकेट या पदावर येणार का या चर्चा सुरू झाल्यात. पण फक्त आगरकर किंवा गंभीर जाऊ शकतो म्हणून लक्ष्मण येईल असा सीन नाहीये. सिनियर टीम इंडिया सध्या अशा परिस्थितीत आहे जिथे टीमला क्रायसिस मॅनची गरज आहे. 2027चा वर्ल्ड कप वर्षभराच्या अंतरावर आलाय. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये जागा मिळणार का नाही हे गणित जर तरवर आलंय आणि टीम इंडिया सध्या तरी इंजुरी मॅनेजमेंटमध्ये अडकली. जसप्रीत बुमराह, साई सुदर्शन, हार्दिक पंड्या, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, आकाशदीप या प्लेयर्सला इंजुरी झाल्यात. यातले काही जण मागच्या काही महिन्यांपासून बँगलोरच्या सेंटर ऑफ एक्सलन्स मध्येच आहेत. त्यातही श्रीलंकेविरुद्धच्या टेस्ट सिरीज आधी एक अशी गोष्ट घडली ज्यामुळे इंजुरी मॅनेजमेंटचा विषय अजेंड्यावर आला. जसप्रीत बुमराह पूर्णपणे फिट असल्याच्या बातम्या आल्या आणि दुसऱ्याच दिवशी बुमराह इंजुरीमुळे टेस्ट सिरीजमधून बाहेर पडल्याची बातमी आली. साहजिकच सेंटर ऑफ एक्सलन्स आणि सिनियर टीम मध्ये कोऑर्डिनेशन नाही का अशा चर्चा सुरू झाल्या. एकाच वेळी एवढे प्लेयर्स इंजर्ड होत असल्याने, रिकव्हरीलाही वेळ लागत असल्याने सेंटर ऑफ एक्सलन्स कुठे कमी पडतंय का हाही प्रश्न विचारला जाऊ लागला. त्यात विषय फक्त मॅनेजमेंटचा नाही तर परफॉर्मन्सचा सुद्धा आहे. श्रीलंकेविरुद्धच्या टेस्ट मॅचेस या मागच्या काही वर्षात सोप्पा पेपर म्हणून खेळल्या जायच्या. तिन्ही फॉर्मॅटमध्ये टीम इंडिया वरचढ होती. पण याच वर्षी आयर्लंड कडून झालेला लाजिरवाणा पराभव, मग इंग्लंड कडून हारलेली सिरीज, मागच्या काही वर्षात होम ग्राउंडवर टेस्ट सिरीज मध्ये व्हाईट वॉश मिळणं, या सगळ्या गोष्टी एक एक करून डॅमेज करणाऱ्या आहेत आणि त्यामुळेच श्रीलंकेविरुद्ध जिंकलंच पाहिजे अशी परिस्थिती आली. हीच गोष्ट अनबिटेबल टीम इंडिया किती अडचणीत आहे हे दाखवायला पुरेशी आहे. आता संभाव्य डायरेक्टर ऑफ क्रिकेटवर प्लेयर्सच्या परफॉर्मन्स मॅनेजमेंटची जबाबदारी सुद्धा असेल. वैभव सूर्यवंशीची आयपीएल मध्ये अफाट हाईप झाली. बुमराह, स्टार्क, हेझलवूड, कमिन्स, बोल्ट टॉपच्या फास्ट बॉलर्सला त्याने फोडून काढलं. मग त्याचा इंटरनॅशनल डेब्यू झाला आणि अपेक्षा भंग झाला. वैभवला उतरवायचं की नाही हा प्रश्न होता. मग त्याला अशा सिच्युएशन मध्ये उतरवण्यात आलं की कुठल्याही परिस्थितीत जिंकणं गरजेचं आहे. या प्रेशर पुढे वैभव गणला आणि त्यानंतर त्याला टीम मधून बाहेर बसवण्यात आलं.
वैभव सूर्यवंशी सध्या जगातला सगळ्यात जास्त हाईप प्लेअर आहे. सगळं क्रिकेटिंग वर्ल्ड त्याच्या परफॉर्मन्सकडे बघतंय आणि त्याच प्लेअरची मॅनेजमेंट बीसीसीआय कडून चुकल्याची टीका झाली. साहजिकच हे टाळायचं असेल तर कुणीतरी असा माणूस पाहिजे जो सगळी गणितं हँडल करू शकतो. सध्या टीम मॅनेजमेंटमध्ये 2 बदल झालेत. असिस्टंट कोच रायन टेन डॉयस्टेट आणि फिल्डिंग कोच टी दिलीप या दोघांनी राजीनामे दिलेत. या दोन्ही जागा रिकाम्या आहेत आणि आता जो डायरेक्टर ऑफ क्रिकेट येईल तो नवीन कोचेसची अपॉइंटमेंट करेल. जेव्हा गंभीर हेड कोच झाला तेव्हा त्याने त्याच्या आवडीने कोचिंग स्टाफ निवडला. केकेआर मध्ये जे कोचेस होते तोच सेटअप टीम मध्ये आला. पण आता कदाचित असं होणार नाही, कारण फायनल कॉल डायरेक्टर ऑफ क्रिकेट कडे येऊ शकतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता कुठलाही प्लेअर फक्त वशिल्याच्या आधारे टीम मध्ये खेळणार नाही, कारण वेगवेगळ्या टप्प्यांवर प्लेयर्सचं ट्रॅकिंग होईल. कुठला प्लेअर कुठल्या स्टेजवर कसा खेळतोय हे मॉनिटर केलं जाईल आणि त्यानंतरच सिलेक्शन बाबतचा निर्णय घेतला जाईल. आणि हे सगळं थेट व्हीव्हीएस लक्ष्मणच्या अंडर होईल. हेड कोच, चीफ सिलेक्टर यांचे अधिकार कायम राहतील, पण बॉस डायरेक्टर ऑफ क्रिकेट असेल असं सध्याच्या बातम्यांमधून सांगण्यात येतंय. एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. ट्रॉफी जिंकण्याचा दुष्काळ असलेल्या आरसीबीने मो बोबॅटला डायरेक्टर ऑफ क्रिकेट बनवलं आणि तिथून त्यांचा पिक्चर चेंज व्हायला सुरुवात झाली. कारण बोबॅटने कुठला प्लेअर ऑप्शनमध्ये घ्यायचा, कुठला प्लेअर कुठल्या जागेवर खेळेल, कोण कोणाचा बॅकअप असेल, कुठे पैसे लावायचे, कुठे कमी करायचे, या सगळ्याची गणितं लावली आणि आरसीबीने सलग 2 IPL ट्रॉफी जिंकल्या. 18 वर्ष न जिंकलेली टीम सलग 2 ट्रॉफ्या जिंकली कारण त्यांच्या डायरेक्टर ऑफ क्रिकेटचा डाव बसला होता. आता कदाचित बीसीसीआयला सुद्धा हेच अपेक्षित आहे. चॅम्पियन टीम अडखळतीये, फॉर्म गेलाय, काहीतरी मिसिंग आहे. सगळी गणितं एक माणूस लावू शकतो, हाच मोठा गेम आहे. पण कसं आहे, गणितं जुळून यायला लोकांची मनं जुळली पाहिजेत. ते जमलं तर डायरेक्टरचा पिक्चर हिट, नाहीतर फॅन्सनी रांझनामधला धनुष व्हायचं. अब साला उठे कौन, कौन फिर से मेहनत करे दिल लगाने को, दिल तुड़वाने को.